कोण सांगेल? हँड रेज करा. काय मॅम? अल्टिट्यूड आणि मेडियन यामध्ये फरक काय असतो? दोघांना आपण कसं काय आयडेंटिफाय करतो की यालाच अल्टिट्यूड म्हणतात, याला मेडियन म्हणतात? कोण सांगेल काय असतं अल्टिट्यूड आणि मेडियन? मॅम मराठीत सांगा ना. मराठीमध्ये शिरोलंब म्हणजे काय आणि मध्यगा म्हणजे काय? काय मॅम? शिरोलंब म्हणजे काय आणि मध्यगा म्हणजे काय? मॅम मध्यका म्हणजे मेडियन आणि शिरोलंब म्हणजे अल्टिट्यूड. अरे ते तुम्ही फक्त इंग्लिश मध्ये सांगितलं, त्याचा अर्थ काय? कधी आपण अल्टिट्यूड म्हणतो, कधी त्याला मेडियन म्हणतो? मॅम मी सांगू? ओके, महाले तू सांग. मॅम मी सांगू? मॅम मी महाले 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 परपेंडिक्युलर दोन व्हर्टेक्स मधून एक परपेंडिक्युलर जाते. दोन व्हर्टेक्स मधून. ओके ओके, तू प्रयत्न केला पण अजून थोडा विचार कर. प्रीती तू सांग, किती अल्टिट्यूड असतात ग? 3 मॅम. 3. ओके, तर अल्टिट्यूड म्हणजे काय असतं? एखाद्या त्रिकोणाच्या मधून गेलेली रेष म्हणजे अल्टिट्यूड. मधून गेलेली असते का? नाही, बाहेरून. मॅम मी सांगू? बाहेरून? मी सांगू आदर? मॅम मी सांगू स्वप्नाली? मॅम मी शिंदे सांगू? एक मिनिट. मॅम मी शिंदे सांगू का? हा शिंदे बोल, शिंदे बोल. बाकी सगळे माईक ऑफ करा. महाले माईक ऑफ कर. The perpendicular segment drawn for a vertex of the triangle on a side opposite to whom is a perpendicular adjective angle. ओके, आदम एक मिनिट बघ. त्रिकोण मॅम, मी जेव्हा तुम्ही कन्सिडर करता, नको आता सगळे ऐका, सगळ्यांचा माईक ऑफ झाला पाहिजे. माईक ऑफ करा सगळे. मी आता तुम्हाला स्क्रीनवर पुन्हा एकदा रिपीट करते आणि त्याच्यानंतर आपण नवीन चॅप्टर आज स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे? तर आता तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसत असेल बघा. हा त्रिकोण आहे. यामध्ये ज्यावेळी आपण कोणत्याही व्हर्टेक्स मधून समोरच्या बाजूवर ज्यावेळी लंब टाकतो, लंब म्हणजे जिथे 90 अंशाचा कोन होतो त्याला आपण जस्ट अ मिनिट. ओके, तर ही जी बाजू आपण काढली म्हणजे काय केलं? परपेंडिक्युलर ड्रॉ केला. या शिरोबिंदू मधून ए या शिरोबिंदूतून समोरच्या म्हणजे विरुद्ध बाजूवर जेव्हा तुम्ही लंब टाकता त्यावेळी याला आपण म्हणतो, याला समजा मी नाव दिलं डी, तर ए डी ही झाली तुमची अल्टिट्यूड. म्हणजे मराठीमध्ये त्याला शिरोलंब असं म्हणतात. काय म्हणतात? शिरोलंब. आणि आणि जेव्हा ए पासून समोरच्या बाजूला तुम्ही जेव्हा असा बिंदू जोडता, समजा आता इथे हा जो बिंदू आहे, ठीक आहे, हा बिंदू मी जोडला, जो की इथे समजा आता हा बिंदू जोडला. या बिंदूमुळे जर BC या बाजूचे दोन समान भाग होत असतील, म्हणजेच बी आणि मी इथे नाव दिलं समजा ई, PE आणि EC याचं जर अंतर सारखं असेल तर आपण AE ला म्हणणार मेडियन म्हणजेच मध्यगा आणि AD ला म्हणणार परपेंडिक्युलर म्हणजेच मेडियन. सॉरी, मेडियन नाही, परपेंडिक्युलर म्हणजेच काय? शिरोलंब. परपेंडिक्युलर असतो तो म्हणजे अल्टिट्यूड. समजलं? येस मॅम. Yes, ma'am. येस मॅम. ओके, तर आपण आज स्टार्ट करणार आहोत जो की नवीन चॅप्टर आहे. याच्या नंतर फॉर्म्युला. एक्सपान्शन फॉर्म्युला. एक्सपान्शन फॉर्म्युला. ओके, तर आता मी तुम्हाला तुमचं टेक्स्ट बुक ची जी स्क्रीन आहे ती शेअर करते. एक्सपान्शन म्हणजे काय तुम्हाला माहितीये का रे? एक्सपान्शन म्हणजे काय? Yes, ma'am. हा, मॅम हा
कोण सांगेल एक्सपान्शन म्हणजे काय? मॅम मराठीतून रिपीट करता का? एक्सपान्शन म्हणजे काय असतं? इन जनरल एक्सपान्शन तुम्ही कशाला म्हणता? मॅम मी सांगू. कोण कोण सांगेल? सूत्रे. एक मिनिट. मॅम ओके. हा. एखाद्या विस्तार फॉर्म्युल्याचे सूत्र. एखाद्या फॉर्म्युल्याचं सूत्र. ओके. एक्सपान्शन म्हणजे काय? जी दिलेली आयडेंटिटी असते. म्हणजे आता समजा a प्लस बी त्याचा वर्ग. तर हा वर्ग कसा काढायचा? त्याच्या ज्या स्टेप्स दिलेल्या असतात त्याला आपण म्हणतो एक्सपान्शन. म्हणजे एक झालं की एक. तो एलॅबोरेट करायचा म्हणजे स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचं. ठीक आहे. आणि एक्सपान्शन फॉर्म्युले म्हणजे छोटा जो दिलेला असतो आयडेंटिटी किंवा छोटी जी काही टर्म दिलेली असते त्याला वेगवेगळ्या भागांमध्ये एक्सपांड कसं करतो आपण त्याला म्हणायचं एक्सपान्शन फॉर्म्युले. जे की तुम्हाला माहिती आहे बेसिक फॉर्म्युला आहे a प्लस बी आणि त्या पूर्ण ब्रॅकेटचा वर्ग. यावेळी आता इथं स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. याचा अर्थ काय होतो? याचं एक्सपान्शन कसं होतं? फर्स्ट टर्म जी आहे म्हणजे a जो आहे त्याचा वर्ग म्हणजे a स्क्वेअर. त्याच्यानंतर प्लस 2 ने या दोन टर्मला गुणाकार करायचा म्हणजे प्लस 2 मल्टिप्लाय बाय a मल्टिप्लाय बाय b म्हणजे 2ab आणि प्लस ही जी सेकंड टर्म असती ती सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्म्युला काय आहे? फर्स्ट टर्म स्क्वेअर दॅट इज a स्क्वेअर प्लस 2 इंटू दॅट टू टर्म्स म्हणजे a आणि b प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. ठीक आहे. तसा सेम फॉर्म्युला a मायनस बी ला आपण अप्लाय करतो. फक्त यामध्ये चेंज काय आहे की जिथे a प्लस बी आहे आणि इथे a मायनस बी आहे म्हणजे फक्त हे जे सेकंड चेंज आहे तो काय आहे की साइन मध्ये तुम्हाला जिथे तुम्ही पहिल्या फॉर्म्युलामध्ये प्लस घेत होता तिथे फक्त तुम्हाला मायनस घ्यायचे. का मायनस घ्यायचे? कारण हे जे दोन नंबर आहेत म्हणजे ज्या टर्म आहेत पहिली जी आहे ती a आहे पण दुसरी जी आहे ती b आहे पण त्याला निगेटिव्ह साइन आहे. म्हणून जेव्हा 2 गुणिले a गुणिले वजा b करता तुम्ही त्यावेळी ते सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर तुम्हाला मिळतं वजा 2ab आणि मग सेकंड टर्मचा वर्ग. वर्ग हा नेहमी पॉझिटिव्ह येतो कारण जरी निगेटिव्ह एखादी टर्म असेल तरी ती निगेटिव्ह टर्म पुन्हा एकदा निगेटिव्ह टर्मला गुणाकार केल्यानंतर तो पॉझिटिव्ह होणार आहे. महाले तुझा माईक ऑफ कर ना. सॉरी मॅम. ओके. तर दोन्ही मध्ये फरक काय आहे की फक्त साइनचा फरक आहे. साइनचा फरक म्हणजे काय? पहिल्या फॉर्म्युलामध्ये a प्लस बी होतं म्हणजे दोघांची चिन्ह हे प्लस होते पण दुसऱ्या आयडेंटिटी मध्ये काय आहे a मायनस बी आहे म्हणजे तेव्हा तुम्ही एक्सपांड कराल त्यावेळी a मल्टिप्लाय बाय b मल्टिप्लाय बाय 2 याचा आन्सर निगेटिव्ह येणार कारण b हा निगेटिव्ह आहे. ओके. तर ह्या झाल्या दोन पहिल्या आयडेंटिटी की ज्याचं एक्सपान्शन आपण पाहिलं. आता त्याच्यानंतर तिसरी जी आयडेंटिटी आहे जो फॉर्म्युला दिलेला आहे तो काय आहे a प्लस बी हा पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a मायनस बी आणि याचं उत्तर काय आहे a चा वर्ग वजा b चा वर्ग म्हणजे मी इथे तुम्हाला ओके. आता इथे बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की यूज द अबव फॉर्म्युली टू fill proper terms in the following boxes. म्हणजे खाली दिलेले जे बॉक्स आहेत ते तुम्हाला भरायचे पण कसे भरणार? वरील दिलेल्या सूत्रांच्या आधारे तुम्हाला ही जी रिकामी जागा आहे ती भरायची. ठीक आहे. आता मी तुम्हाला सॉल्व करून दाखवते. आपण वन बाय वन त्याचे आन्सर बघायचे. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. ओके. आता ही तुमची स्क्रीन आहे. सगळ्यांना स्क्रीन दिसत असेल. इथे मी फॉर्म्युले एका साइडला दाखवते. ओके. आता इथे बघा पहिली जी
पहिलं जर क्वेश्चन दिलेलं आहे त्यांनी काय दिलंय x प्लस 2y या पूर्ण ब्रॅकेटचा वर्ग. म्हणजे हा कोणत्या आयडेंटिटी सारखा दिसतोय तुम्हाला? चला सांगा कोणत्या आयडेंटिटी सारखा दिसतोय? नंबरचा Yes. Absolutely correct. फर्स्ट नंबर सारखी आयडेंटिटी तुम्हाला इथे दिसते. आता फर्स्ट आयडेंटिटी दिसल्यानंतर फर्स्ट आयडेंटिटी काय आहे? पहिल्या टर्मचा वर्ग. तर इथे तो दिलाय x वर्ग दिलाय. त्याच्यानंतर आपण काय करतो? 2 या दोन्ही टर्मला गुणाकार करतो. मी आता इथे गुणाकार करून दाखवते. 2 गुणिले x गुणिले ब्रॅकेट मध्ये 2y. इथे आता ब्रॅकेट करायचं म्हणजे काय होतं? कन्फ्युजन होत नाही तुमचं. इथे मी काय केलं? ब्रॅकेट केलं. म्हणजे 2 x ला पण गुणाकार करायचंय आणि 2y ला पण गुणाकार करायचंय. मग अशा वेळी काय होतं? जेव्हा लेटर्स पण असतात आणि नंबर्स पण असतात त्यांचं मल्टिप्लिकेशन आपण कसं करतो? पहिल्यांदा नंबर टू नंबर मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्यानंतर लेटर टू लेटर. म्हणजे हा जो x आहे आणि हा y आहे तो xy असं उत्तर येणार. आणि 2 गुणिले 2 म्हणजे 4xy. इथं उत्तर काय येणार? 4x आणि y. म्हणजे तुम्हाला मधली जी टर्म आहे ती मिळाली. कोणती टर्म? इथे जी टर्म आहे ना 2ab तसंच आपण इथे केलं 2 into x into 2y. जे मी इथे दाखवलं 2 into x into 2y. So that what we are getting? 2 multiplied by 2 that is 4 and x multiplied by y that is xy. समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आता मला हँड रेज करा. सोमनाथ चव्हाण, आता तू सेकंड क्वेश्चनची पहिली जी ब्रॅकेट आहे त्यामध्ये काय येईल ते सांगायचं आन्सर. Yes, ma'am. 4x square. ऍब्सोल्युटली करेक्ट. ऍब्सोल्युटली करेक्ट. कारण पहिल्या टर्मचा वर्ग मीन्स ए स्क्वेअर यू हॅव टू डू. ए इज व्हॉट? इथे आपला ए काय आहे? 2x आहे. मग ए चा वर्ग म्हणजे 2x या दोन्हींचा वर्ग करायचे. 2 चा वर्ग आला 4, x चा वर्ग आला x वर्ग. म्हणजे पहिला जो बॉक्स आहे तिथे आन्सर काय येईल आपलं? 4x स्क्वेअर. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सेकंड टर्म आपली काय असते की 2 ने या दोन टर्मला मल्टिप्लाय करायचं. तर 2 ने जेव्हा दुसरी आता 2x आणि 5y याला मल्टिप्लाय करायचंय 2 ने. आता तुम्हाला माहितीये 2x मध्ये 2 आहेत. मग त्या 2 नी पहिल्यांदा नंबर टू नंबर मल्टिप्लाय करून घ्यायचं. 2 into 2 4 आणि त्या 4 ने परत 5 ला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 4 5 जा 20. म्हणजे इथे जी दुसरी टर्म दिलेली आहे -20xy ही करेक्ट आहे. ओके. मग आता त्याच्या पुढची म्हणजे तिसरी जी तुमची रिकामा बॉक्स दिलेला आहे तिसरा, तर तिथे उत्तर काय येईल रे? मॅम मी सांगू प्रणाली? हा बोल प्रणाली बोल. मॅम तिथे 25y square. येस करेक्ट. 25y स्क्वेअर. तर असं काय येईल? कारण 5 चा वर्ग असतो 25 आणि y चा वर्ग असतो y वर्ग. म्हणजे इथे काय येणार आहे? 25y स्क्वेअर. ओके. Yes, ma'am. Yes, ma'am. 101 याचा वर्ग कोण सांगेल? हँड्रेड करा. हँड्रेड करा. मी तुम्हाला क्वेश्चन विचारते. सुवर्णा बागुल तू सांगते पहिल्या बॉक्स मध्ये उत्तर काय येईल? सुवर्णा. Yes, ma'am. हा बोल. मॅम किती वाजता? तिसरा जो क्वेश्चन आहे 101 चा वर्ग त्यामध्ये जो पहिली रिकामी जागा आहे तिथे काय उत्तर येईल? मॅम 10,000. ओके. ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे 100चा वर्ग येणार तिथं. हो ना. 100चा वर्ग म्हणजे एकावर 4 शून्य येणार. कारण 100 मध्ये 2 आहेत. स्क्वेअर केल्यानंतर अजून 2 0 ऍड होणार. मी इथे लिहून दाखवते तुम्हाला. जस्ट अ मिनिट. हे बघा
हा जो 100 आहे त्याचा वर्ग पहिल्या बॉक्स मध्ये येणार 100चा वर्ग आणि 100 मध्ये 2 शून्य आहेत. मग त्याच्या वर्गामध्ये नक्कीच किती शून्य असतील? 0 4 0. 40. म्हणजे हे उत्तर झालं 10,000 10,000. ओके, पहिल्या ब्रॅकेट मध्ये इथे येणार 10,000 प्लस आता दुसरी टर्म काय असते रे? दुसरी टर्म आपण काय करतो? दुसरी टर्म मी सांगू? मॅम मी सांगू? मॅम मी सुवर्ण. 100 करा चला. मॅम मी सांगू? मॅम मी सांगू प्लीज? हर्षदा आहे, हर्षदा. यस मॅम. 200. ओके, व्हेरी गुड. म्हणजे 2 नी 100 ला पण मल्टिप्लाय करायचं आणि 1 ला पण मल्टिप्लाय करायचं. म्हणजे उत्तर काय येणार? 2 × 100 × 1. म्हणजे इथे उत्तर येणार 200. ओके. यस मॅम. आणि लास्टची टर्म कोण सांगेल? आदम तू सांगशील लास्ट टर्म काय मॅम मी येईल? सांगू शकतो? हा, सुवर्ण बागुल. ओके. मॅम तिथं 10,201 उत्तर येईल. ओके, म्हणजेच 10,000 प्लस 200 प्लस 1 याची बेरीज करायची आहे तुम्हाला. कारण तुम्ही एक्सपांड केलं फक्त तो जो काही क्वेश्चन आहे त्याला तुम्ही फॉर्म्युलाचा वापर करून एक्सपांड केला. पण तुम्हाला फायनल आन्सर कधी मिळेल? जेव्हा त्या तिन्ही नंबरची तुम्ही ऍडिशन कराल. म्हणजेच काय? a स्क्वेअर म्हणजे 100चा स्क्वेअर दॅट इज 10,000 प्लस 2 × बोथ टर्म्स म्हणजे 2 × 100 × 1 आणि त्याच्यानंतर जी लास्ट टर्म आहे त्याचा वर्ग म्हणजे 10,000 प्लस 200 प्लस 1 दॅट विल बी युअर आन्सर. समजलं? Yes, आता सेम तसंच एक्झाम्पल 98चं दिले पण इथं फॉर्म्युला थोडा वेगळा आहे बघा. पहिल्यामध्ये होता a + b होल ब्रॅकेटचा वर्ग आणि आता त्यांनी काय घेतलंय? जर 98 नंबर दिलेला आहे तर तो 100 मधून 2 वजा केल्यानंतर पण 98 येतो. म्हणून मग जो आपल्याला इझी जातो फॉर्म्युला. आता 100 - 2 दॅट इज व्हेरी इझी. सो यू कॅन गो विथ दॅट मेथड. सो फर्स्ट टर्म स्क्वेअर दॅट इज 100 स्क्वेअर दॅट इज 10,000 मायनस 2 × 2 टर्म्स म्हणजे 2 नी 100 ला पण गुणाकार करायचा आणि 2 ला पण गुणाकार करायचा. म्हणजे 2 दुणे 4 म्हणजे 2 × 2 4 आणि 4 × 100 म्हणजे 400 येणार तुमची सेकंड टर्म. आता लास्ट टर्म काय येईल रे? कोण सांगेल? 100 करा लास्ट टर्म. लास्ट टर्म काय येईल तुमची? मॅम मी सांगू? मॅम मी सांगू? गोकुळ सांग. गोकुळ. मॅम मी सांगू? गोकुळ. गोकुळ. ओके, हँड कोणी केला अजून? अनुष्का गोरे तू सांग. यस मॅम. मैम थर्ड वाली का फोर्थ सेकंड वाली का थर्ड वाली? पूर्ण आता तू पुन्हा एकदा एक्सप्लेन कर की 98 चा वर्ग तुम्ही 100 - 2 घेतल्यानंतर कसं इझी जातं? मॅम मी पूर्ण सांगू का? इज इक्वल अरे तिला सांगू द्या, 9,000. तिला प्रयत्न करू द्या. चलो स्टार्ट. यस मैम. 198 ब्रॅकेट चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 100 - 2 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू. बरोबर आहे. बघ 100चा वर्ग येणार पहिला तो त्यांनी दिलाय 10,000 दॅट इज 400. मायनस का दिले? कारण तुम्ही 100 - 2 घेतलं म्हणून तुमच्या आन्सर मध्ये पण मायनस येणार. आता -2 2 × 100 × 2 सो दॅट इज 400 - 400. यस मैम. प्लस 4 प्लस काय येईल रे? प्लस 4 4 4.
लास्ट 4 प्लीज रिपीट. मॅम प्लीज रिपीट करा ना लास्ट. बघ इथे आता मी सॉल्व्ह करून दाखवते. 1 मिनिट मी सॉल्व्ह करून दाखवते. इथे काय आहे 100 आहे. याचा वर्ग त्यांनी इथे 10,000 दिलाय. त्याच्यानंतर 2 ने या दोन्ही नंबरला गुणाकार करायचे. मी इथे लिहून देते. 2 गुणिले पहिला काय नंबर आहे 100. त्याच्यानंतर दुसरा काय नंबर आहे -2 आहे +2 नाही -2 म्हणजेच 2 गुणिले 2 4 आणि 4 गुणिले 100 म्हणजे 400. 400 इथे येणार आणि त्याची जी साईन आहे ती येणार वजा म्हणजे इथे वजा 400 येणार. ओके आणि त्यानंतर जो आहे तो सेकंड टर्म 4 400 प्लस 89 चा स्क्वेअर. इथे 4 येणार म्हणजे आता 10,000 मधून तुम्हाला 400 वजा करावे लागतील आणि त्यामध्ये त्या जी तिसरी टर्म आहे त्याचे 4 $9,600. मॅम 9,604 absolutely correct. 9,604 will be the answer. ओके म्हणजे आता सगळ्यांना कळालं का जर ब्रॅकेट दिलं असेल तर तुम्हाला आयडेंटिटी किंवा एक्सपान्शन फॉर्म्युलेचे वापर करून तुम्ही ते आन्सर शोधू शकता. Yes, ma'am. समजलं का? Yes, Yes, ma'am. ma'am. ओके आता इथे एक ऍक्टिव्हिटी दिली आहे बघा. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ऍक्टिव्हिटी. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटी. काय ऍक्टिव्हिटी आहे आता तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे x + a x + b याचं तुम्हाला उत्तर शोधायचं. तर हे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी एक आकृती दिली आहे त्याचा वापर करायचा आहे आपल्याला. आता त्यांनी काय केलं इथे काय कन्सिडर केलंय बघा एक रेक्टँगल आणि हा पण रेक्टँगल आहे. रेक्टँगल म्हणजे आयत आणि त्यांनी पुन्हा इथे एक रेष दिली आहे म्हणजे इथे जो x आणि b आहे हे जो दिलाय सेकंड ब्रॅकेट x + b तो त्यांनी व्हर्टिकली घेतला म्हणजे उभा x + b घेतला आणि हे जे हॉरिझॉन्टली आहे x + a म्हणजे x + a ने x + b ला मॅम मल्टिप्लाय तुमची केलं. स्क्रीन थांबली आहे. स्क्रीन थांबली जस्ट अ मिनिट आय विल चेक दॅट. No, ma'am. कोणालाच दिसत नाहीये का रे स्क्रीन माझी? अरे ओके इट्स ओके मी पुन्हा शेअर करते. डोंट वरी. हॅलो मॅम. हा कोण आहे? मॅम माझ्या मोबाईल चार्ज बॅटरी डाऊन होते मी लेफ्ट होऊ शकते. महाल आहे का? यस मॅम. ओके पण मग पुन्हा रेकॉर्डिंग चेक करून घे. यस मॅम. ओके फाईन. आता स्क्रीन दिसतीये का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. येस. Yes, ma'am. Yes, ma'am. आता यामध्ये Yes, त्यांनी काय दिले हा ओके यामध्ये त्यांनी काय केलं x + b ला उभे घेतलेले आहेत असे कॉलम जसे असतात ना कॉलम वर्टिकल ते घेतलेले आहेत आणि x + a ला हॉरिझॉन्टल कन्सिडर केले म्हणजे असं आडवं इथे x आणि इथे a आणि यांनी ही फिगर का दिली आहे का तर तुम्हाला हे मल्टिप्लिकेशन समजून घेण्यासाठी मदत होईल. म्हणजे या x नी x ला गुणाकार करायचे आणि याच x ने b ला पण गुणाकार करायचे. पुन्हा सेम प्रोसेस फक्त आता आपल्याला ऍडिशन करायची. a ने x ला गुणाकार करायचा आणि a ने b ला पण गुणाकार करायचा. म्हणजे दोन ज्या टर्म आहेत त्या दोन्ही टर्म एकमेकांना दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचे. म्हणजे काय x + a नी x + b ला गुणाकार करायचे म्हणजे पहिल्या x मधला पहिला जो x आहे तो दुसऱ्या टर्मच्या x आणि b ला गुणाकार करायचा. म्हणजे इथे जसं दाखवलंय या x ने या x ला आणि b ला गुणाकार करून उत्तर काय मिळते तुम्हाला x × x x², x × b xb. आता इथेही सेमच होणार फक्त इथं फरक काय आहे की जो a आहे x + a x + b हे जे दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर त्यामध्ये जो a असतो ना a b हा काय असतो
व्हेरिएबल असतो. म्हणजे तिथे कोणताही तुम्ही व्हेरिएबल नाही, तो असतो कॉन्स्टंट. तिथे तुम्ही नंबर पण घेऊ शकता. म्हणजे ए च्या जागी 5, 4, 3, बी च्या जागी 7, 8, 9 एनी नंबर यू कॅन टेक. आणि त्यानंतर हा फॉर्म्युला बनलेला आहे. आता हा जो एक्स स्क्वेअर आहे, ठीक आहे, तो कशापासून मिळाला आपल्याला? या एक्स ने या एक्स ला गुणाकार केल्यामुळे. तसंच एक्स बी कसा मिळाला? या बी ने या एक्स ला गुणाकार केला. आणि खाली तीच सेम प्रोसिजर, ए नी एक्स ला गुणाकार केला आणि ए नी बी ला गुणाकार केला, त्याच्यानंतर मिळालं हे आन्सर. आता यानंतर काय करायचंय तुम्हाला? यानंतर हे जे दिलेलं आहे कशा फॉर्मॅट मध्ये दिलंय बघा, आणि ते तुम्हाला एक्सपान्शन फॉर्म्युला मध्ये लिहायचंय. म्हणजे काय? आता एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी, तर याचा तुम्ही एक एक्सप्लेनेशन करताना पहिली जी ही टर्म आहे एक्स स्क्वेअर, ही तुम्ही इथे मेन्शन करता. त्याच्यानंतर आहे ही टर्म ए एक्स, म्हणजे एक्स स्क्वेअर आणि ए एक्स, ठीक आहे. आता त्याच्यानंतर एक्स बी प्लस बी एक्स, त्याच्यानंतरच तुम्हाला फायनल आन्सर मिळणार आहे एक्स स्क्वेअर प्लस ए एक्स प्लस ए बी एक्स प्लस ए बी. आणि आता इथे बघा, हे दोन्ही टर्म कॉमन आहेत. इथे पण एक्स आहे, इथे पण एक्स आहे. मग या टर्म मधून तुम्ही एक्स कॉमन घेऊन ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी असाही फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकता. समजलं एक्सपान्शन फॉर्म्युला? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. मॅम रिपीट करा ना. यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? No, मॅम ma'am. रिपीट करा ना प्लीज. No, ma'am. ओके, No, रिपीट ma'am. करण्यासारखं काय आहे बघा. तुम्हाला या चॅप्टर मध्ये एक्सपान्शन फॉर्म्युले दिलेले आहेत. तर त्यामध्ये एक फॉर्म्युला होता ए प्लस बी चा ब्रॅकेटचा स्क्वेअर, त्याच्यानंतर दुसरा होता ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, आणि आता त्याच्यानंतर अजून एक फॉर्म्युला आहे जो आहे एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी. म्हणजे ज्यावेळी ए आणि बी याच्या किमती चेंज होत असतात त्यावेळी सुद्धा तुम्ही तो फॉर्म्युला वापरू शकता. एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी याचं उत्तर काय दिलेलं आहे? एक्स स्क्वेअर प्लस इंटू ब्रॅकेट ए प्लस बी ब्रॅकेटच्या बाहेर एक्स प्लस ए बी, असा त्याचा फॉर्म्युला आहे. आता समजा मी तुम्हाला क्वेश्चन दिलं तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल का रे? Yes, ma'am. येस और नो? Yes. Yes. Yes, ma'am. ओके, तर आता नेक्स्ट क्वेश्चन मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल, जस्ट अ मिनिट. एक्सपान्शन. आता सगळ्यांनी, अरे हे सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल आहेत ना, सगळ्यांनी आता प्रॅक्टिस सेट मधले पहिले 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे. एकदम व्यवस्थित लिहायचं, घाई करायची नाही. आणि जिथे तुम्ही फॉर्म्युला यूज करता तिथे समोर डॉट 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 करून लिहायचं, बाय युझिंग दिस फॉर्म्युला, आणि तो फॉर्म्युला लिहून घ्यायचा. मॅम Okay? होमवर्क आहे का? नाही, आता करायचंय. पहिलं एक्झाम्पल आणि दुसरं एक्झाम्पल. तुमचं झालं एक्झाम्पल की हँड रेज करा किंवा मला सांगितलं तरी चालेल. त्याच्यानंतर आपण सोल्युशन पण बघू. काय क्वेश्चन आहे? एक्सरसाइज 5.1 मधला पहिला क्वेश्चन जो आहे एक्सपांड बाय युजिंग फॉर्म्युला, तर तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन असा आहे ए प्लस 2 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आहे ए मायनस 1. मॅम Okay, ma'am. ओके, चला सगळे Ma'am, try what करा, solve formula करा. दिला चालेल? मॅम काय आता झालं? मॅम माझं पहिलं झालं. ओके, मॅम दुसरं सॉल्व्ह करा. ज्यांचं पहिलं पहिलं झालं माझं. solve करा. मॅम पहिल्याचं उत्तर ओके, सांगू का तुम्हाला? नको नको नको, आपण डिस्कस करायचे, स्क्रीनवर सॉल्व्ह करायचे आपल्याला. आता फक्त तुम्ही पहिले 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करा, त्याच्यानंतर मी एक्सप्लेन करते आणि तुम्ही तुमचा आन्सर चेक करा. येस मॅम. मॅम Yes, ma'am. मॅम माझे 2 हे उदाहरण झालेत. मॅम मी एक्सप्लेन करू? नाही, एक्सप्लेन नाही करायचंय तुम्हाला. तुम्हाला फक्त आन्सर झालं की हँड रेज करा. मी स्क्रीनवर सॉल्व्ह करून दाखवणार, त्याच्यानंतर तुम्ही तुमचा मॅम आन्सर माझे चेक हे करा. दोघी उदाहरण झाले. मॅम माझेही झाले. ओके, व्हेरी गुड. मॅम माझेही झाले.
अरे वा, व्हेरी गुड. जस्ट अ मिनिट, आता मी स्क्रीन ओपन करते. माझे पण झाले. व्हेरी गुड. सगळ्यांना ऑलरेडी येत आहेत का रे हे एक्झाम्पल? Yes, ma'am. स्कूल मध्ये झालेला दिसतोय हा धडा? Yes, ma'am. मॅम Yes. मॅम आमच्या सगळ्यांना स्कूल येत मध्ये आहे पण आणि क्लास मध्ये पण झालेली आहे. ओके, व्हेरी गुड. पण आणि क्लासमध्ये पण झालेले आमचे. कोणत्या क्लासमध्ये रे? मॅथच्या कोचिंग क्लास मॅम, कोचिंग क्लास. कोचिंग ओके, क्लास. ओके. आता इकडे बघा, स्क्रीन सगळ्यांना दिसतीये? Yes, ma'am. तर आता तुमचं फॉर्म्युला कोणतं तुम्ही यूज करणार याच्यासाठी? एक्स प्लस ए आणि एक्स प्लस बी, हो की नाही? हा फॉर्म्युला वापरणार ना तुम्ही? Yes, ma'am. म्हणजे हा फॉर्म्युला काय आहे? Yes, एक्स चा ma'am. वर्ग अधिक एक्स चा वर्ग झाल्यानंतर काय करता तुम्ही? एक्स चा वर्ग पुढं काय करता? चला सांगा. AB वर्ग. Bracket AB. Bracket X minus AB. नाही, ए प्लस बी करता ना तुम्ही. ब्रॅकेट मध्ये Yes, ए ma'am. प्लस बी, C ब्रॅकेटच्या बाहेर एक्स bracket ए plus ए बी. AB. ओके. आता यामध्ये बघा, हा जो आहे तो काय आहे? व्हेरिएबल आहे. म्हणजे जिथे इथे एक्स दिलाय जसा, तसा इथे ए दिलेला आहे. आणि इथे जसा ए आणि बी हा दिलाय, त्याच्या जागी यांनी 2 आणि वजा 1 दिलाय. मग आता आपल्या या सूत्रानुसार आपण सॉल्व्ह करायला स्टार्ट करू. ए चा वर्ग, ओके, ए चा वर्ग. आता त्याच्यानंतर येणार प्लस. आता इथे काय दिले? ए प्लस बी. आता इथला ए काय आहे? 2 आणि इथला बी काय आहे? वजा 1. म्हणजे ब्रॅकेट मध्ये तुम्ही लिहिणार 2 वजा 1. ब्रॅकेटच्या बाहेर एक्स म्हणजे इथला एक्स आहे ए, म्हणजे इथे लिहिणार ए. त्याच्यानंतर ए बी म्हणजे या Minus या येस 2 इंटू 1. म्हणजे आता उत्तर तुमचं येणार ए चा वर्ग वजा 2 ए, सॉरी वजा 2 नाही येणार, इथे येणार सॉरी इथे येणार 2 वजा 1 म्हणजे एकदाच 1 येणार आहे. इथे तुम्ही लिहिणार ए चा वर्ग वजा ए वजा 2. हे आणि हे उत्तर आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? असा एक बॉक्स करायचा. ओके ma'am. Yes, ma'am. मॅम माझं उत्तर वेगळं आहे. Ma'am, माझं पण वेगळं माझं आहे. उत्तर बरोबर मॅम आहे. ए स्क्वेअर प्लस ए मायनस 2 आलेलं आहे माझं उत्तर. माझं पण वेगळं आहे. अरे हा इथे प्लस आहे, बरोबर आहे. हो येस येस असं येस. झालंय माझं. अरे हा बरोबर आहे. मी ते चिन्ह चुकून मायनस दिलं, पण ते प्लसच आहे. का? कारण 2तून 1 गेल्यानंतर 1 उरतो आणि तो प्लस असतो. म्हणजे उत्तर आलं ए स्क्वेअर प्लस ए मायनस 2. सगळ्यांचं सेम आलं? येस मॅम. Yes, ma'am. ओके, व्हेरी गुड. आता याच्यानंतर जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल काय आहे बरं? एक मिनिट मी स्क्रीन minus 4 bracket bracket minus 4 6. और bracket m plus 6. ओके एम मायनस 4 4 bracket Bracket P bracket m plus 6. m plus 6. M सांगू आता? नाही, आता सगळे शांत बसा. पहिल्या टर्मचा वर्ग वजा नाही प्लस -4 आणि +6 स्टेप बाय स्टेप करायचं. ब्रॅकेटच्या बाहेर येणार m प्लस 4 इंटू 6. 4 ने 6 ला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इथे काय येणार? हा मॅम आता आपण घेतलं ना यम वर्ग प्लस कंसात वजा 4 अधिक 6 कंस बंद त्या मुळे गुणवले यम अधिक
वर्गात 4x 6 येतो मॅम. 4 गुणिले 6 हे 6 आहेत हा म्हणजे. हा तर मग हे उत्तर आलं तरी सगळ्यांचं. यस मॅम. Yes, ma'am. यस मॅम. Yes, ma'am. ओके व्हेरी गुड. म्हणजे आता तुम्हाला येस. मॅम मी तुम्हाला एक सांगू का, तिथं प्लसच्या जागेवर मायनस आहे 24च्या पहिले. अरे इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आपण काय करतो फॉर्म्युलामध्ये, हा जो ए आहे ए प्लस बी करतो, म्हणजे इथे -4 प्लस 6 म्हणजे हे जे 6 आहेत ते प्लस मध्ये आहेत, म्हणजे 6 - 4 अधिक 2 येणार ना. येस नो? मॅम माझा पण मायनस आहे. येस मॅम. करेक्ट करेक्ट. इथे मायनस येणार आहे. येस करेक्ट. कारण आपला जो गुणाकार आहे 6 4 चा इथे मायनस येणार. येस ऍब्सोल्युटली करेक्ट. कारण आपण लास्ट जे टर्म आहे इथे मी मायनस घेतलाच नाही ना साइन. येस इथे -4 नी 6 ला मल्टिप्लाय करतो, म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे m चा वर्ग अधिक 2m वजा 24. ओके आता आलं सगळ्यांचं करेक्ट. यस Yes, ma'am. Yes, ma'am. ओके ओके. आता काय करायचंय आपल्याला, Yes, तुमचं ma'am. जो एक्सरसाइज आहे त्यामधला मला सांगा की कोणता क्वेश्चन तुम्हाला डिफिकल्ट वाटतो, म्हणजे मग तो क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. बघा आता मी स्क्रीन शेअर करतेय तुम्हाला. Ma'am, 8 यामधला and 9 कोणता? ओके हा क्वेश्चन 8 आणि 9. Yes, ma'am. ओके चालेल. 8 आणि 9 आपण ठीक आहे. Yes, ma'am. हा क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. जस्ट अ मिनिट. आय शेअर द स्क्रीन. जस्ट अ मिनिट. ओके ओके ओके. एक मिनिट. हे बघा आता मी स्क्रीन शेअर केली आहे तुम्हाला. यामधला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आपल्याला. हा x प्लस 1/x आणि x मायनस 1/x. आता ही जेव्हा आयडेंटिटी तुम्ही बघता, म्हणजे सॉरी हा जो क्वेश्चन तुम्ही बघता, त्यावेळी तुम्हाला हे ऑब्झर्व करायचं असतं की कोणता फॉर्म्युला तुम्ही यासाठी वापरू शकता. जसं की आपण पहिले 2-3 फॉर्म्युले बघितले, त्यानुसार आपण पहिले 2-3 एक्झाम्पल पण सॉल्व्ह केले. पण आता इथे काय आहे, याला जर आपण कन्सिडर केला ए, बघा मी कशी लिहिते, ए प्लस आणि याला कन्सिडर केला बी, म्हणजे मी 1/x ला कन्सिडर केला बी आणि मी x ला कन्सिडर केला ए, म्हणजे माझा आता ब्रॅकेट काय होणार, ए प्लस बी. आता सेम इथे तुम्हाला फॉलो करावे लागेल. x ला तुम्ही इथे कन्सिडर केला होता ए, इथे वजाचं चिन्ह आहे तसं द्या, आणि 1/x ला जसं की तुम्ही ऑलरेडी इथं बी दिलेला आहे, याला पण तुम्ही बी देणार. ठीक आहे. आता प्रश्न तुम्ही चेंज करून घेतला. चेंज म्हणजे काय, इन्स्टेड ऑफ 1/x यू रोट बी, म्हणजे 1/x च्या जागी तुम्ही बी लिहिला आणि x च्या जागी तुम्ही ए लिहिला. आणि आता तुम्हाला माहितीये फॉर्म्युला ए प्लस बी ए मायनस बी, ही एक आयडेंटिटी आहे. त्याचं उत्तर असतं ए चा वर्ग वजा बी चा वर्ग. आता ए कोण आहे आपला, इथे आपला ए आहे एक्स, मग मी ए च्या जागी लिहिणार X. एक्स चा वर्ग वजा, आता बी माझा काय आहे 1/x, म्हणजे 1 चा वर्ग भागिले एक्स चा पण वर्ग, म्हणजे उत्तर फायनल काय येणार, एक्स चा वर्ग वजा 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. आता समजलं मॅम. Ma'am, हा. मी वेगळ्या पद्धतीने सोडवलंय मॅम, माझं बरोबर आहे का बघता का? पण उत्तर काय आलं, हेच आलं का उत्तर? नो मॅम, 4 चा वर्ग वजा 1/4 चा वर्ग. अरे पण 4 चा वर्ग करायला आपण क्वेश्चन नंबर 8 सॉल्व्ह करतोय, 8व्या नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करतोय, त्यामध्ये नंबरच दिलेले नाहीये.
यस मॅम मी बी एटच नंबरचा क्वेश्चन बोलत होतो. पण त्यामध्ये नंबरच नाहीये ना. यस मॅम मी पहिल्यापासून सांगू का? ठीक आहे, पहिल्यापासून सांग, पण यामध्ये आपल्याला कुठंच नंबर दिलेला नाहीये रे. यस मॅम बघता का? हा बोल. वर्ग x अधिक 1/x कंस बंद कंसात x वजा 1/x बरोबर कंस बंद बरोबर कंसात x वर्ग कंस बंद वजा 1 वजा 1/x कंस बंद वर्ग त्याच्या बरोबर 4चा वर्ग वजा 1/4चा वर्ग. 4 हा नंबरच नाहीये, त्याच्यामुळे 4 हा कुठंच येणार नाही. मॅम माझा आन्सर तुमच्या सारखेच आहे. काय? मॅम माझा आन्सर पण हेच आलेला आहे. x स्क्वेअर मायनस 1/x². हा, कारण बघा आपण कन्सिडर काय केलं, x ला a मानलं आपण आणि 1/x ला b मानलं. मग आपला क्वेश्चन चेंज कसा होणार, a प्लस b आणि a मायनस b. आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म्युला वापरायचा आहे. ज्यावेळी a प्लस बी a मायनस बी असे 2 ब्रॅकेट असतात, त्यावेळी त्याचा फॉर्म्युला असतो a चा वर्ग वजा b चा वर्ग. मग a कोण आहे या गणितामध्ये? a आहे x, म्हणून आपण या a च्या जागी x चा वर्ग लिहिला. आणि b काय आहे आपला 1/x. मग 1/x चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग भागिले x चा वर्ग, म्हणजे काय येणार, हा x² वजा 1/x². सगळ्यांना समजलं का? यस मॅम. ओके. आता मला सांगा अजून कोणतं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आपल्याला जे तुम्हाला अवघड जाते. मॅम सगळे सोपे आहेत. यस मॅम. मॅम आम्ही ग्रुप मध्ये शेअर करतो. ओके, मग आता यामध्ये कुठला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा मग आपण? होमवर्क आहे. काय झालं? संदेश मॅम क्वेश्चन कोणीतरी आजचा एक मिनिट. होमवर्क काय आहे? आजचा होमवर्क या एक्सरसाइज मधले 7 नंबरचा क्वेश्चन, 9 नंबरचा क्वेश्चन आणि 6 नंबर, म्हणजे 6, 7, 9. कारण 8वा मी सॉल्व्ह केलेला आहे. 6, 7 आणि 9 हे 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ओके. यस मॅम. यस मॅम. ओके, अजून कोणाला काही डाऊट आतापर्यंत जे आपण शिकलो त्यामध्ये? नो मॅम. नो मॅम. नो मॅम. नो मॅम. ओके ओके ओके. आणि तुम्हाला आता त्याच्या पुढचा फॉर्म्युला कोणता आहे, कोणाला माहितीये का रे? यस मॅम. कोणता फॉर्म्युला आहे? मॅम a प्लस b क्यूब. b चा क्यूब. b स्क्वेअर होतो, आता a प्लस b क्यूब आलेला आहे. बघा आता स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय की a प्लस मॅम प्लीज 9 नंबरचं घ्या. काय झालं? नंबरचं घ्या ना. आवाज येत नाहीये तुझा. कोण आहे? मॅम ती म्हणतीये प्रॅक्टिस 9 नंबरचं घ्या. मधलं 9 घ्या ना. ओके, मी 9वा एक्झाम्पल फक्त तुम्हाला एक हिंट देते. ठीक आहे, होमवर्क मध्ये तुम्ही ट्राय करा. नाही आलं तर मी सांगते तुम्हाला, पण एक हिंट देते की त्याच्यानुसार तुम्ही सॉल्व्ह कराल. बघा आता मी स्क्रीनवर तुम्हाला ते 9व एक्झाम्पल जे आपलं होमवर्कला दिलंय ते दाखवते. आता 9वा एक्झाम्पल मध्ये काय आहे बघ, 1/y इथे पण आहे आणि इथे पण 1/y. याचा अर्थ काय, पहिली जी टर्म आहे ती सेम आहे आणि दुसरी जी टर्म आहे याचा नंबर आहे 4, याचा नंबर आहे -9. म्हणजे ही आणि ही जी किंमत आहे ती वेगवेगळी. म्हणजे तुम्ही फॉर्म्युला कोणता वापरणार, x प्लस a आणि x प्लस b याचा जो फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला आहे त्याचा,
एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी मल्टिप्लाय बाय एक्स प्लस ए बी. म्हणजे जेव्हा पहिल्या टर्म सारख्या असतात आणि दुसरे जे टर्म आहेत ते वेगवेगळे आहेत. आता इथं ए ची किंमत येणार 4 आणि इथं बी ची किंमत येणार -9 आणि एक्स ची किंमत येणार 1/y. असं घेऊन तुम्हाला त्या फॉर्म्युलानुसार ते गणित सोडवायचं आहे. आता समजलं? हिंट दिली मी. Yes, ma'am. Yes, ma'am. समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. येस मॅम. कोणाला बोलायचं होतं आता? हा, तुम्हाला माझं व्हिडिओ दिसतो का रे क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. ओके, मग तुम्हाला Yes, कोणाला काही ma'am. डाऊट आहे? आजच्या आपल्या सेशन मध्ये आपण काय No, बघितलं? ma'am. No, ma'am. कोण सांगेल काय बघितलं? Expansion formula. येस, एक्सपान्शनचे जे फॉर्म्युला आहेत, येस, ते बघितले. त्याच्यामध्ये आपण 3 फॉर्म्युले बघितले. कोणता? ए प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, त्याच्यानंतर ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्याच्यानंतर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याचं एक्सपान्शन कसं असतं? ए प्लस बी ए मायनस बी. आणि अजून एक फॉर्म्युला बघितला, एक्स प्लस ए पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस बी आणि त्याचा आन्सर आहे एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी मल्टिप्लाय बाय एक्स प्लस ए बी. ओके, या फॉर्म्युलाचा वापर करून तुम्हाला जे 2 एक्झाम्पल मी होमवर्क दिले ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ओके. Yes, ma'am. चालेल मॅम. ओके, चलो Bye, चलो, ma'am. बाय बाय. बाय मॅम. नाईट मॅम. बाय बाय. गुड नाईट. Good night, ma'am. गुड नाईट. गुड नाईट. Good night. गुड नाईट. Ma'am, कोणता क्वेश्चन घरी सोडवायसाठी सांगितलंय होमवर्क? 7, 6, 9.